गोंधळ महाराजांचं प्रवचन 10 ऑगस्ट. अनुसंधान चित्त सर्व जीवात भगवंत हाच खरा परमार्थ. ज्याला स्वतःचे खरे हित हवे असेल त्याने हे प्रेमाने ऐकावे. जो रामभक्त होतो त्याच्यावर माझे मन जळते. रामभक्ताशिवाय या जगात दुसरे कोणतेही खरे वाटत नाही. प्रत्येक जीवाचे कल्याण व्हावे हीच माझी मनाची इच्छा आहे. माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासाठी काही नवीन किंवा गुप्त सत्य नाही, पण एक गोष्ट मनापासून सांगायची वाटते. रघुपती राम शिवाय या जगात खरी शोभा नाही. जशी मुलगी सासरी गेल्यावर तिची जबाबदारी सासरच्या लोकांवर येते, तशी तुम्ही जर माझे झालात तर तुमची चिंता माझ्यावर सोपवा. नेहमी समाधानी राहा हाच माझा आशीर्वाद आहे. मी योग्य तुमच्यापर्यंत विश्वास ठेवा. आनंदाने जगत राहा. शेवटच्या काळजी चिंता करू नका. आता त्या त्याने सार्थक करा. रामनामापेक्षा मोठे दुसरे सुख नाही हा माझा आशीर्वाद आहे. माझे हे बोल सत्य मानले तर भगवंत तुमच्यावर नक्की कृपा करेल. मी कुठेही असलो तरी तुमच्यापर्यंत दूर नाही याला रघुवीर साक्षी आहे. तुमच्या आनंदात माझे अस्तित्व जाणवा. दुःखी होऊ नका. स्वतःचा अपमान करू नका. तुम्ही जर स्वतःला माझे म्हणत असाल तर सतत दुःखी आणि चिंताग्रस्त का राहता. ज्याला खरोखर माझे व्हायचे असेल त्याने रामाचे नाते जोडावे. या जगात प्रत्येक दृश्य वस्तू नाश पावणारी आहे. तिला मीही अपवाद नाही. माझी शेवटची एकच विनंती आहे, रामनाम कधी सोडू नका. ज्याच्या मनात सतत भगवंताचे अनुसंधान असते आणि ज्याला नामावर प्रेम असते त्याच्यापासून राम कधी दूर राहत नाही. मी सांगितल्याप्रमाणे आचरण करा. रामकृपा निश्चित मिळेल. सर्वांचे सन्मान करा. जे माझ्या प्राणांत प्रिय आहे त्यांना प्रेम द्या. सर्वांनी रामाचे व्हावे हाच माझा आशीर्वाद आहे. लोकांच्या अंतःकरणाची जाणीव ठेवून प्रेमाने वागा. रामनामाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ मानू नका. एक परमेश्वराला शरण जा. हा उपायच खरे समाधान देतो. मी तुमच्या जवळचा आहे हा दृढ विश्वास ठेवा. धीर सोडू नका. आनंदाने रामनाम घ्या. रघुनंदन तुमच्यावर कृपा करील. शरीर प्रपंचात काम करत राहो पण मन सतत रघुनाथ मात राहो. श्रीराम जय राम जय जय